प्रिय लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सुरू झाला आहे, ज्यामुळे अनेक बहिणींचे तणाव सुद्धा दूर झाले आहेत. आता सर्व पात्र बहिणींना या योजनेअंतर्गत निधी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले, कोणत्याही लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योजनेच्या सातत्याबद्दल खात्री दिली. राज्यात आनंदोत्सव सुरू आहे, कारण लाडक्या बहिणीसाठी 5 आनंदाच्या बातम्या आल्या आहेत. 8व्या हप्त्यासाठी 36 जिल्ह्यांची यादी अंतिम करण्यात आली आहे. तथापि 5 लाख महिला अपात्र सुद्धा ठरल्या आहेत. आपले नाव अपात्र यादीत आहे का हे तपासा. त्यानंतर लाडक्या बहिणींची घरी येऊन चौकशी होणार आहे. चौकशी प्रक्रिया कशी असेल याची माहिती सुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे. 8व्या हप्त्याच्या यादीत नाव येण्यासाठी काही नियम सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत. जर आपल्याकडे 4 चाकी वाहन असेल किंवा उत्पन्न जास्त असेल तरीही काही अटीची पूर्तता केल्यास आपल्याला निधी मिळू शकतो. याबाबत सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बघा, अपात्र महिलेची यादीमध्ये 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी 2,30,000 महिला आहेत. वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 आहेत. कुटुंबातील सदस्याकडे 4 चाकी वाहन, नमो शक्ती योजनेचा लाभार्थी किंवा स्वेच्छेने नाव मागे घेतलेल्या महिला 1,60,000. अशा एकूण 5 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. आता या ठिकाणी मुख्यमंत्र्याचे आश्वासन सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की योजनेअंतर्गत दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. जानेवारी 2025 पासून अपात्र ठरलेल्या महिलांना सन्मान निधी वितरित केला जाणार नाही, परंतु जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत दिलेला निधी परत सुद्धा घेतला जाणार नाही. चौकशी प्रक्रिया ही कशी असेल याबद्दलची माहिती समजून घ्या. अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन खालील निकषानुसार चौकशी या ठिकाणी करायची आहेत. आता यामध्ये कोणकोणते निकष लावलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. घरात 4 चाकी वाहने आहे का? लाभार्थ्यांच्या नावावर किती मालमत्ता आहे? कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे का? कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का? आता त्यानंतर पात्रतेचे जे निकष आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया. वार्षिक कुटुंब उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास अपात्र. त्यानंतर कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास अपात्र. कुटुंबातील कोणी निवृत्ती वेतन घेत असल्यास अपात्र. या योजनेअंतर्गत लाभ 1,500 पेक्षा जास्त घेत असल्यास किंवा इतर कोणत्याही योजनेअंतर्गत 1,500 पेक्षा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कुटुंबात माजी किंवा विद्यमान खासदार आमदार असल्यास अपात्र. कुटुंबातील सदस्य विविध बोर्डाच्या कर्मचारी असल्यास अपात्र ठरणार. लाभार्थ्यांच्या नावावर 4 चाकी वाहने किंवा ट्रॅक्टर या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. जर 4 चाकी वाहने असतील तर या ठिकाणी महिला अपात्र ठरवण्यात येणार आहेत. अपात्रतेपासून बचावासाठी आपलं उपाय काय नेमकं करायचं याबद्दलची माहिती समजून घ्या. उत्पन्न प्रमाणपत्र तपासा, अद्यतन करा आणि कुटुंबाचे एकूण उत्पन्न खर्चाचे दस्तऐवज तयार ठेवा. संबंधित अधिकाऱ्यांचा संपर्क साधा. 4 चाकी वाहन असल्यास वाहनाचा प्रकार आणि वापर तपासा. रेशन कार्ड अनुसार तपासणी. पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड किंवा पांढरे रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर इथं 2.5 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही यामध्ये पात्र ठरणार आहात, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरण्यासाठी वरील नियमाचे पालन तुम्हाला करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि आपल्या हक्काचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी ठेवा. धन्यवाद. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.